माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंडे सरांनी अन्न पदार्थामध्ये कमी दर्जा असणे, असुरक्षित असणे, भेसळ असणे याच्या बाबतीमध्ये स्ट्रिक्ट ऍक्शन घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने गजानन महाराज मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी अनेक पेढे विक्रेते हे भेसळयुक्त माल विक्री करतात अशी तक्रार सुद्धा कार्यालयाकडे आलेली होती आणि त्या अनुषंगे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना आज तिथे तपासणी आणि नमुने कामी आणलेलं आहे. आता ज्या वेळेला मी बाजारामध्ये फेरफटका मारला तर त्या ठिकाणी प्रत्येक विक्रेता किंवा जो पेढेवाला आहे तो सदरचा माल हा मावा पेढा आहे किंवा मलाई पेढा आहे असं सांगून त्याची विक्री सुरू असते. परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा आता नमुने घ्यायला बसतो किंवा ज्या वेळेला या लोकांना कायदेशीर पद्धतीने याचे नमुने घेण्याची वेळ आली त्यावेळेला ही लोक वेगळे कारण सांगतायत किंवा वेगळी गोष्ट सांगतायत की आमचा माल हा स्वीट डिलिशियस स्वीट आहे किंवा हलवा आहे अशा पद्धतीची उत्तर दिली जात आहेत. तर यातून क्लिअर कट सिद्ध होत आहे की हे लोक ग्राहकांची फसवणूक करत आहेत. हा विषय माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या समोर मीटिंग मध्ये सुद्धा उपस्थित केलेला होता आणि त्या अनुषंगे ह्या इथे कारवाई सुद्धा आता सुरू आहे. लॅबला याचे नमुने पाठवले जातील आणि त्या अनुषंगे संबंधिताच्या विरुद्ध पुढील कारवाई घेण्यात येईल. सर, किती दुकानावर कारवाई केली आपण? माझ्याकडे आज फक्त 2 फूड सेफ्टी ऑफिसर आहेत आणि एका ठिकाणी कारवाईला बसल्यानंतर त्या ठिकाणी सॅम्पलिंग प्रोसेसला 3 ते 4 तास किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ लागतो. त्यामुळे आज तरी 2 दुकानावर कारवाई होईल आणि त्या अनुषंगाने याच्या पुढे सुद्धा या कारवाया सुरू राहतील. आणि सर, आपल्या पथकामध्ये कोण कोण आहे? सर, माझ्या पथकामध्ये आज अन्न सुरक्षा अधिकारी श्री जी.के. वसावे आहेत आणि अन्न सुरक्षा अधिकारी श्री अक्षय भोपाळे आहेत. असे 2 फूड सेफ्टी ऑफिसर आणि मी आलेलो आहे.